नमस्कार, ॲडव्होकेट योगेश माकणे। आज आपण जाणून घेणार आहोत की बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर कसं करायचं। याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, यूट्यूबवरती पण विचारले गेलेले आहेत, क्लायंटनी विचारलेले आहेत, हितसंबंधांनी विचारलेले आहेत। तर त्याआधी सुरुवातीला माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉरवर्ड नक्की करा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर कसं करायचं। आज ज्या पद्धतीने शहरं वाढायला लागलेली आहेत, अगदी टायर 2 सिटीज म्हणजे काही तालुक्यांचे ज्या हे आहेत, अगदी छोटी शहरं ती आता मोठी व्हायला लागलेली आहेत। तर याच्यामध्ये अनेक वेळा असं होतं की लोक बेकायदेशीर बांधकाम करतात आणि मग ते बेकायदेशीर झालेल्या बांधकामाविरुद्ध कोणीतरी तक्रार करतं किंवा सरकार किंवा ते जे संबंधित अथॉरिटी असते ती स्वतःहून कारवाई करतं। तर मग असं बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करण्यासाठी कायद्यामध्ये काही मार्ग आहे का? तर जरूर आहे कायद्यामध्ये मार्ग। आपल्या इथे शेतजमिनी असते, त्या शेतजमिनीचं झोनिंग असतं, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, ट्रान्सपोर्ट हब किंवा अनेक प्रकारचं झोनिंग असतं। असं जर का झोनिंग असेल तर आणि तरच तुम्हाला त्याच्यावरती कायदेशीर इमारत बांधण्याची परवानगी मिळते। आणि या प्रोसेसला सुरुवातीला जे लागतं त्याला आपण बिनशेती परवाना म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल ऑर्डर, सामान्य भाषेमध्ये एनी ऑर्डर, हे लागतं। पण अनेक वेळा असं होतं की सरकारकडनं शहरं तर वाढतायत, पण जे झोनिंग व्हायला पाहिजे ते झोनिंग न झाल्यामुळे लोक बेकायदेशीर बांधकाम करतात, कारण एनएच मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर अशाला उत्तर आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता हा जो कायदा आहे त्याच्या जे नियम बनवलेले आहेत महाराष्ट्र सरकारने, त्या नियमांमधला 4, 5, 6, 7, 8 हा जो नियम आहे, या नियमांखाली तुम्ही तुमचं बेकायदेशीर बांधकाम जे आहे ते तिथला जो सरकारी दर असेल जमिनीचा किंवा तिथली जी असेसमेंट असेल, जे काही त्या लोकल अथॉरिटीने ठरवलेलं असेल त्याच्या 40 पट दंड भरून तुम्ही तुमचं बांधकाम कायदेशीर करू शकता। पण त्याला देखील तो नियम आहेच की तुम्ही ज्या वेळेस तुमचं बांधकाम कायदेशीर करायला जाणार आहात त्यावेळेस तिथे झोन काय आहे। तुम्ही जर का शेतघर बांधलं असेल किंवा स्वतःचं राहायचं घर बांधलं असेल शेतामध्ये, तर तुम्हाला थोडीशी मुभा दिली जाऊ शकते। तसंच महाराष्ट्र जमीन संहिता अधिनियम जो आहे म्हणजे रेव्हेन्यू कोड जो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये अजून एक नियम आहे की तुम्ही जर का कुठल्या औद्योगिक कारणासाठी ती जमीन बिनशेती वापरत असाल तरी देखील तुम्हाला ती मुभा मिळते की तुम्ही तो दंड भरून तुमचं जे बेकायदेशीर बांधकाम आहे ते तुम्ही कायदेशीर करू शकता। किंवा अजून त्याच्यामध्ये जे काही 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करू शकता। पण तुम्ही उद्या म्हणाल की माझी 1 एकर शेती आहे आणि मी त्या 1 एकर शेतीमध्ये 50 मजली टॉवर बांधलाय आणि त्यातले फ्लॅट विकलेत, आता ते फ्लॅट मला बेकायदेशीर करून द्या। तर मित्रांनो, असं काही होणार नाही। त्याला कारण काहीतरी शासनाने नियम घालून दिलेले आहेत। प्रामाणिक कारणासाठी आणि कायद्याने सांगितलेल्या कारणासाठी दिलेल्या नियमावलीमध्येच तुमचं बेकायदेशीर बांधकाम जर का बसणार असेल तर ते दंड भरून तुम्हाला कायदेशीर करता येईल, अशी तरतूद मात्र नक्की आहे। या तरतुदीचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।